या व्हिडिओमध्ये मला कंसाचे माप या संकल्पनेबद्दल बोलायचे आहे, ज्याचा संबंध वर्तुळांशी येतो. आपण पुढे पाहूच. कधी-कधी जेव्हा तुम्ही कंसाचं माप असं काहीतरी ऐकता किंवा पाहता, तेव्हा तुम्हाला वाटेल की ती कंसाची लांबी आहे. पण कंसाची लांबी ही प्रत्यक्षात एक वेगळी संकल्पना आहे. त्यामुळे आपण या दोन्ही गोष्टींची तुलना करणार आहोत, कंसाची लांबी आणि कंसाचं माप. तर कंसाचं माप हे सांगण्याची एक सोपी पद्धत म्हणजे, जर माझ्याकडे इथे एक वर्तुळ असेल, मी वर्तुळ काढण्याचा माझा सर्वोत्तम प्रयत्न केला आहे. माझ्याकडे इथे एक वर्तुळ आहे. वर्तुळाचा केंद्र आपण त्याला बिंदू ओ म्हणूया आणि मी इथे काही इतर बिंदू घेतो. तर समजा हा बिंदू ए आहे, समजा हा बिंदू इथे बी आहे आणि समजा हा इथे सी बिंदू आहे. आणि समजा माझ्याकडे आहे समजा केंद्रीय कोन अगदी इथे, कारण या वर्तुळाचा केंद्र समाविष्ट आहे. तर हा केंद्रीय कोन कोन ए ओ बी कोन ए ओ बी असा मी काढला. समजा त्याचं माप आहे 120 अंश. 120 अंश. आणि जर कोणी विचारलं की कंस ए बीचं माप किती आहे, तर मी ते लिहून घेतो. आपल्याला लिहावं लागेल मेजर म्हणजेच माप. तर जर कोणी विचारलं की कंस ए बीचं माप किती आहे, तर मेजर आर्क ए बी असं ते लिहितात. तर ते इथे असलेल्या या कंस ए बीबद्दल बोलत आहेत. हा लघुकंस आहे, त्याच्यामुळे ए आणि बी जोडण्याचे दोन मार्ग आहेत. तुम्ही ते इथे अशा प्रकारे जोडू शकता, जे कमी अंतर आहे, किंवा तुम्ही दुसऱ्या बाजूनेही जाऊ शकता, ज्याला तुम्ही विशाल कंस मानता. आता जर कोणी विशाल कंसाचा संदर्भ देत असेल, तर ते कंस ए सी बी असं म्हणतील. त्यामुळे जेव्हा तुम्हाला फक्त दोनच अक्षरं दिली असतात, तेव्हा तुम्ही त्या दोन बिंदूंमधील सर्वात कमी अंतर आहे असं गृहीत धरता. तुम्ही तो लघुकंस आहे असं गृहीत धरता. विशाल कंस निर्दिष्ट करण्यासाठी लांबच्या मार्गाने जाण्यासाठी तुम्हाला तिसरं अक्षर द्यावं लागतं. तर कंस ए बीचं माप, आणि कधीकधी तुम्ही ते कंसात असे लिहिलेले पाहाल, हे सर्व हे त्या कंसाला अंतरखंडित करणाऱ्या केंद्रीय कोनाच्या मापाएवढंच असतं. तर त्या कंसाला अंतरखंडित करणाऱ्या केंद्रीय कोनाचं माप 120 अंश आहे. त्यामुळे हे फक्त 120 अंश असणार आहे, नाही का? 120 अंश. आता तुमच्यापैकी काही जण म्हणत असतील की मग विशाल कंसाचं काय? ठीक आहे, आपण ते पण लिहूया. तर जर आपण कंस ए सी बीबद्दल बोलत असू, तर आपण दुसऱ्या बाजूने जात आहोत. त्यामुळे हा विशाल कंस आहे. तर कंस ए सी बीचं माप किती आहे? इथे पुन्हा एकदा आपण 3 अक्षरं वापरत आहोत, जेणेकरून आपण विशाल कंस निर्दिष्ट करत आहोत. तर हा कोन, इथे असलेला हा केंद्रीय कोन, वर्तुळाभोवती एक पूर्ण फेरी मारली तर ते 360 अंश होतं. त्यामुळे हे 360 वजा 120 अंश असणार आहे, ज्याचा आपण समावेश करत नाही आहोत. तर 360 अंश वजा 120 म्हणजे हे किती असेल? 240 अंश. त्यामुळे इथे असलेल्या कोणाचं माप 240 अंश आहे. तर या कंसाचं माप, मला काळजी घेतली पाहिजे की मी त्या कंसाची लांबी म्हणणार नाही. या कंसाचं माप केंद्रीय कोनाच्या मापा एवढंच असणार आहे. ते 240 अंश असणार आहे, नाही का? याच्या एवढं बघा, या कंसाचं माप असेल 240 अंश. वर्तुळाचा आकार कोणताही असला तरी या कंसाच्या मापांच्या बाबतीत हेच सत्य असणार आहे. आणि इथूनच कंसाचं माप आणि कंसाची लांबी यातील फरक सुरू होतो. तर माझ्याकडे दोन वर्तुळे असू शकतात. तर इथे असलेले हे वर्तुळ आणि इथे असलेले हे वर्तुळ. आणि जोपर्यंत त्या कंसाला आंतरखंडित करणाऱ्या केंद्रीय कोनाचं अंशात्मक माप समान आहे, तर समजा ते अंशात्मक माप समान आहे, हे केंद्रीय कोन आहेत. त्यामुळे आपण असे गृहीत धरत आहोत की कोनाचा शिरोबिंदू हा वर्तुळाचा केंद्र आहे. जोपर्यंत हे दोन्ही समान आहेत, या दोन्ही केंद्रीय कोनांचे अंशात्मक माप समान आहे, तर त्या संगत कंसांची मापे समान असणार आहेत. पण स्पष्टपणे या दोन्ही कंसांच्या लांबी वेगवेगळ्या आहेत. कंसांची लांबी फक्त केंद्रीय कोनाच्या मापावर अवलंबून असणार नाही. कंसाची लांबी प्रत्यक्षात वर्तुळाच्या आकारावर अवलंबून असणार आहे. कंसाचे माप फक्त त्या कंसाला आंतरखंडित करणाऱ्या केंद्रीय कोनाच्या मापावर अवलंबून असते. त्यामुळे तुमच्या कंसाचे जास्तीत जास्त माप 360 अंश असणार आहे. तुमच्या कंसाचे कमीत कमी माप 0 अंश असणार आहे. ते अंशामध्ये मोजले जाते, लांबीच्या एककांमध्ये नाही, ज्यामध्ये कंसाची लांबी मोजली जाते. तर मी हे इथे लिहून घेतो. हे फक्त अवलंबून असते. तर या गोष्टीवर हे अवलंबून असते, ते म्हणजे त्या कंसाला अंतरखंडित करणाऱ्या केंद्रीय कोनाचे माप. केंद्रीय कोन जो अंतरखंडित करतो, त्या कंसाला अंतरखंडित करतो. जेव्हा तुम्ही कंसाच्या लांबीबद्दल बोलता, हो, ती कोनावर अवलंबून असणार आहे, पण ती यावरही अवलंबून असते
ती त्या केंद्रीय कोनाचे माप अधिक वर्तुळाचा आकार यावर अवलंबून असणार आहे. वर्तुळाचा आकार, ठीक आहे. जेव्हा तुम्ही कंसाच्या लांबीबद्दल बोलता तेव्हा तुम्ही प्रत्यक्षात एका लांबीबद्दल बोलत आहात. तर इथे तुम्ही एका अंशात्मक मापाबद्दल बोलत आहात आणि इथे तुम्ही वर्तुळाच्या सुद्धा आकाराबद्दल बोलत आहात.